जी नमस्कार। इस वक्त मैं घाटकोपर मुंबई रमाबाई अंबेडकर नगर हूँ और ये आपको मैं दिखाना जा रहा हूँ। यहाँ पर एक शांति मार्च रैली निकाली गई है। इस रैली में देखिए कहा जा रहा है कि महाबौद्ध विहार गया जो है ब्राह्मणों द्वारा यहाँ पे बंदिश किया गया है मंदिर, तो उसी प्रकार से यहाँ देख रहे हैं यहाँ पे रैली निकाली गई है। तो और इस रैली में जो काफ़ी जनसंख्या के साथ में है और यह जो रैली निकाली जा रही है रमाबाई अंबेडकर ऐसा होते हुए निकल जाएंगे चुनी कामराज नगर घाटकोपर ईस्ट में। तो और हम दिखाना चाहते हैं जिस प्रकार से रैली निकल जाती है, इनके उद्देश्य और विचार क्या है, हम इसके जानना चाहते हैं हमारे संवाददाता राहुल खंडेजोट के साथ। नमस्कार। कशा पद्धतीने आपण जे शांती मार्च काढलेला आहे, ह्या शांती मार्च कशा पद्धतीने काढला आहे? आज या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर नगरामध्ये महाबोधी विहार जे बोधगया या ठिकाणी आहे ते जे विहार आहे त्या ठिकाणी त्या विहाराच्या परिसरामध्ये देशभरातील अनेक बौद्ध भिक्षू हे त्या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत आणि विविध देशातून सुद्धा काही बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी येऊन आंदोलन चालू आहे। ते आंदोलन यासाठी आहे की देशभरातून जे विविध मंदिरं किंवा वेगवेगळ्या धर्माची जी धार्मिक स्थळे आहेत त्या ठिकाणी त्या धर्माची मंडळी ही त्या व्यवस्थापनाचं कामकाज पाहतात, पण महाबोधी विहाराचं तसं नाही आहे। महाबोधी विहार हे बौद्ध लोकांचं धार्मिक स्थळ आहे, पण त्या ठिकाणी बौद्ध व्यवस्थापन नसून त्या ठिकाणी काही ब्राह्मण आणि पंडित लोकांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन आहे। ते नसून ते संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्ध भिक्षूंच्याकडे असावं, जेणेकरून त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने करता येईल आणि देशभरामध्ये जो बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत बौद्धमय करीन जी बाबासाहेबांनी घोषणा केली होती ही सत्यात उतरवण्यासाठी त्या ठिकाणाचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल। आणि दुसरं कारण असं की बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ज्या काही अनेक त्या ठिकाणी कर्मकांड चालू असतात जे हिंदू धर्म परंपरेनुसार चालू असतात, त्याचं कारण असं की ते व्यवस्थापन हे हिंदू धार्मिक पंडितांकडे असल्यामुळे ते तसं करू शकतात। ते न करण्यासाठी त्या ठिकाणी बौद्ध भिक्षूंकडे ते सगळं व्यवस्थापन असावं असं अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने ह्या आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी सुरू आहे। पण काही महिना 2 महिन्यापासून ते आंदोलन जोरात त्या ठिकाणी सुरू आहे। अनेक बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्याच अनुषंगाने आम्ही एक बौद्ध बांधव म्हणून ह्या घाटकोपर मुंबई परिसरातून रमाबाई आंबेडकर नगरातून हे त्या मोठ्या आंदोलनाला आम्ही हे पाठिंबा देऊन त्यांच्या समर्थनार्थ एक शांती मार्च आम्ही या रमाबाई कॉलनीमध्ये काढलेला आहे आणि त्या मोठ्या आंदोलनाला आम्ही एक समर्थन देण्यासाठी हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। किती वर्षापासून हे बुद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे? हे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी म्हणजे 1949 पासून हे विहार त्या पंडित आणि ब्राह्मण लोकांकडे त्या ठिकाणी आहे। तिथे बुद्धांचं काय आहे, तिथे कशा पद्धतीने तिथे काय कार्यक्रम होतात की काय आहे ते स्थळ म्हणजे बौद्ध धर्मातलं खूप महत्त्वाचं आणि असं पवित्र मानलं गेलेलं स्थळ आहे। त्या ठिकाणी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे, म्हणजे बुद्धांनी जे 6 वर्ष तपश्चर्या केली वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्यानंतर त्यांना जे ज्ञानप्राप्ती झाली ते ज्ञानप्राप्ती त्या ठिकाणी बोधिवृक्षाच्या खाली बसून झालेली आहे आणि ते बोधिवृक्ष त्या ठिकाणी आजही आपल्याला ते जिवंत पाहायला मिळतं। तर त्याचं स्मरणार्थ सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी ते महाबोधी भव्य विहार त्या ठिकाणी उभारलेलं आहे आणि ते विहाराची जागा ही जगभरातील बौद्धांसाठी ही अतिशय धार्मिक आणि पवित्र स्थळ म्हणून ते मानलं जातं आणि त्या ठिकाणी म्हणून बौद्ध भिक्षूंचीच नियुक्ती व्हावी अशी आमची मागणी आहे। हे रमाबाई आंबेडकर नगर किंवा कामराज नगर हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे। गेले 50-60 वर्ष ते बुद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि तुम्ही आज तुम्हाला कसं माहिती पडलं किंवा कशा पद्धतीने तुम्ही या आंदोलनाला दिशा देणार आहात? हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सगळ्यांना माहिती झालं, पण अनेक वर्षापासून तिथे वेगवेगळ्या पद्धतीने बौद्ध भिक्षूंनी तिथे लढे उभारलेले आहेत, पण ते काही काळानंतर ते पुन्हा थंडावलेत। पण आता अनेक वेगवेगळ्या विदेशातून सुद्धा काही भिक्षूंनी त्या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे आणि तो मुद्दा आता जोर पेटलेला आहे, त्यामुळे तो वेगवेगळ्या देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून सुद्धा समर्थन त्या मुद्द्याला दिलं जाते। आम्ही सुद्धा आमच्या विभागातून बौद्ध बांधव म्हणून आम्ही या मुद्द्याला समर्थन देण्यासाठी आजचा शांती मार्च काढला होता। आपण बघू शकता की याच्यावरती 1949चा महाबोधी विहार कायदा रद्द आहे आणि हा जे बौद्धाच्या ताब्यात द्यायचा आहे ते तर जो बिहार राज्यामध्ये ते बिहार राज्याचं सरकारचं काय हस्तक्षेप आहे त्याच्यामध्ये? तुम्ही पाहू शकता की देशभरामध्ये एका धर्माच्या विचारांच्या लोकांची सत्ताधारी मंडळी आहेत आणि देशातसुद्धा एका धार्मिक विचारधारेची लोक आहेत, एका धर्माच्या विचारधारेची आणि राज्यातसुद्धा म्हणजे बिहारमध्ये असेल
किंवा देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सुद्धा. तर हिंदुत्ववादी विचारधारेचे लोक त्या ठिकाणी बसलेले असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या दुसऱ्या धर्माशी त्यांना काही घेणं देणं नाही. आणि बौद्ध धम्म संस्कृती हे हिंदू धर्माला बऱ्याचशा गोष्टींना ते त्या ठिकाणी मानत नाहीत आणि त्यामुळे त्यांना ते त्या गोष्टीला ते मान्यता लगेच देणार नाहीत. आपल्या भारत देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बुद्ध अनुयायी भरपूर आहेत, आंबेडकर चळवळीचे नेते भरपूर आहेत, भरपूर मोठे मोठे आहेत, पण 60 वर्ष लागले ह्या गोष्टीला पुढे येण्यासाठी. याच्यापुढे तुम्ही भारतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कशी चळवळ उभी करणार आहे? ही चळवळ मुळात त्या ठिकाणाहून उभारली जाते. त्या ठिकाणी बौद्ध भिक्षू या संपूर्ण चळवळीचं नेतृत्व करत आहेत. आम्ही फक्त त्या चळवळीचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही समर्थन आणि त्यांना पाठिंबा देण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. आम्ही त्या आंदोलनाला आम्ही नेतृत्व करत नाही आहोत. हे संपूर्ण नेतृत्व बौद्ध भिक्षूंकडे आहे आणि ते त्या ठिकाणी आहेत. आमचं फक्त एक बौद्ध बांधव म्हणून, बौद्ध उपासक म्हणून आम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी हा शांती मार्च या ठिकाणी आयोजित केला. आपल्या राज्यातले सगळे बौद्ध अनुयायी आंबेडकर चळवळीचे नेते तुम्ही यांना सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी जाऊन काय आंदोलन करणार आहेत? हां, ज्या पद्धतीने हे आंदोलन जर व्यापक पद्धतीने आणखी मोठं होत गेलं तर त्या आंदोलनाची जी काही दिशा ठरवली जाईल त्या दिशेमध्ये त्या आंदोलनाच्या संपूर्ण शेवटपर्यंतच्या लढाईत आम्ही संपूर्ण बौद्ध बनून त्या ठिकाणी सामील राहू. ज्या पद्धतीने आपण बोलतात की आंदोलन मोठं होईल, का आपल्याला वाटत नाही असं आंदोलन मोठं होईल का नाही होईल? आमची इच्छा आहे की आंदोलन न करता शासनाने हे देण्यात यावं. कारण ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन देशभरात चालूच आहेत तर आंदोलन करण्याची गरजच भासली नाही पाहिजे. ज्या पद्धतीने आपण देशामध्ये मुस्लिम एखादं धार्मिक स्थळ असेल तर त्या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरू असतात, हिंदू धार्मिक स्थळ असेल तिथे हिंदू धर्मगुरू असतात, ख्रिश्चन असेल तिथे ख्रिश्चन असतात, शीख असेल तिथे शीख असतात. तर बौद्धांचं धार्मिक स्थळ तिथे सुद्धा बौद्ध असावेत. हा सामान्य ज्ञानाचा भाग आहे. त्या आधारावर त्यांनी ह्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर ही मागणी मंजूर करावी. अन्यथा प्रत्येक धर्माचे प्रार्थनास्थळं प्रत्येक धर्म जागतो, तसं तुमच्या बुद्ध अनुयायांची किंवा आंबेडकर चळवळीचे नेते तुम्ही तुमचं प्रार्थनास्थळ का वाचू शकत नाही? तुम्ही आता हे पहिल्यांदा आंदोलन उभं केलं आहे? होय, हे आंदोलन आम्ही उभं नाही केलं आहे. पुन्हा सांगतो, हे आंदोलन त्या ठिकाणी असलेल्या भिक्षू संघाने त्या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्यांनी जी हाक दिली देशभरातील लोकांना पाठिंबा देण्याची, त्या हाकेला प्रतिउत्तर म्हणून आम्ही त्यांना या पाठिंबा देण्याचा आजचा भाग आहे. पण हा जो बेअर ॲक्ट कायदा लावलेला हा काय आहे? तो कायदा 1949च्या आधीचा आहे. त्याचा अर्थ असा होता की ज्या वेळेस त्या ठिकाणी जे बौद्ध विहार होतं ते 1950च्या आधी तिथेच नाही अनेक ठिकाणी तो कायदा लागू होतो की भारत स्वतंत्र व्हायच्या आधी जे धार्मिक स्थळ आहेत तिथे जी लोक कार्यरत होती ती कार्यरत तशीच लोक पुढे राहावीत असा तो कायदा होता. पण त्यामध्ये हे विहार बसत नाही आणि आमचा तोच मुद्दा आहे की हे विहार त्यामधून वगळण्यात यावं. जो आता तुम्ही राज्य सरकारला किंवा राज्य सरकारच्या तर्फे बिहार सरकारला काय सांगू इच्छिता? तेच मी आता मागाशीच म्हटलं की त्यांनी ह्या आंदोलनाची तीव्रतेची वाट पाहू नये, आंदोलनाच्या व्यापक होण्याची सुद्धा वाट पाहू नये. हा खूप नैसर्गिक न्यायाचा भाग आहे. ज्याप्रमाणे विविध धर्मांना दिलेला आहे तो बौद्ध धम्माला सुद्धा द्यावा. बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे आणि शांततेचा पुरस्कार करणार आहे. त्यामुळे बौद्ध धम्मीयांकडून किंवा बौद्ध धम्म बांधवांकडून कुठल्याही प्रकारचं चुकीच्या पद्धतीने आंदोलन होणार नाही. हे शांततेच्या मार्गानेच आम्ही या देशभरामध्ये आंदोलन उभारून शासनाला जो बदलाव आहे ते व्यवस्थापन समितीमध्ये तो करण्याचा आम्ही भाग पाडू. शांति मार्च रैली निकाली गई थी रमाबाई से कामराज तक. आपने ये देखा सुना होगा ये उन्होंने जो कहा है, क्या विचार उन्होंने दिया है, और मुझे लगता है कि आप लोगों ने इनकी जो विचार है आप लोगों ने सुना होगा. तो इस विचार को जो है आप लोग अच्छे मार्गदर्शन से लाइक और कमेंट शेयर ज़रूर कीजिएगा. न्यूज़ SRB घाटकोपर मुंबई, हमारे संवाददाता राहुल खंडीजोट के साथ में न्यूज़ SRB मुंबई.